तर तुम्हीच कल्पना करा, हिरवगार झाडावर पांढरा पोपट बसलेला असेल, तो लगेच दिसेल की नाही तर तसंच व्हायचं. आणि सगळ्या चित्रांची फासे पडद्यांची अगदी चंगळ व्हायची. त्यांनाही पांढरे पक्षी पटकन दिसायचे. त्यामुळे झालं काय, सगळे पक्षी अगदी घाबरून गेले. चिमणी, पोपट, घार, गरुड, मोर सर्वजण एकत्र जमले आणि त्याने आपल्या देवबाप्पाला आपल्या कार्याला सांगितले, तक्रार सांगितली. देवबाप्पाला त्याचं म्हणणं पटलं. तो म्हणाला, हे बघा पक्ष्यांनो, मी आता रंग तयार करायला घेतो. बरोबर 8 दिवसांनी सगळ्या पक्ष्यांना गोळा करून माझ्याकडे घेऊन या. मीडला सगळ्यांना रंग टाकतील हा. मग सगळे पक्षी त्या दिवसाची वाट बघू लागले. त्यासाठी देवबाप्पाला जायचा दिवस विचारला. सगळ्यांनी एकमेकांना हाका मारल्या आणि सर्व देवबाप्पाकडे पोचले. पहिला नंबर आला पोपटाचा. देवबाप्पा देवबाप्पा, मी जंगलात हिरवा झाडावर, तू मला हिरवाच रंग दे, म्हणजे की नाही मी कोणाला दिसणार नाही. मग माझे चोच मारतो लागला होता ना, मला आवडणारं राहायचं फक्त इच्छेसाठी. देवबाप्पाला म्हणाला, बरं. तरी पोपटाला हिरवा रंग दिला. नंतर आली चिमणी. देवबाप्पा भीती नाही, मातीत पाणी दिसते, माझं घरचं पण कौतुक करायचं होतं, भीती नाही तुम्हाला पुस्तकात समजले. देवबाप्पाला त्याच्यात मागितलं. बघा देवबाप्पा, मी राहते उंच कैकपाळी डोंगरावर, तू मला तसाच रंग दे. देवबाप्पाला खालीला थकीत रंग दिला. नंतर मोर आला. तिथे असलेले सर्वच रंग आवडले होते. त्याला कृष्ण कोणता रंग घ्यावा तो म्हणाला, देवबाप्पा मला सर्व रंग थोडे दे. देवानं त्याची मोरपंखी मान केली. साराने मोरपंखी मान केला आणि वर पिवळे ठिपके दिले. मोर अंधारात नाचत निघून गेला. असं करता करता सर्व रंग संपत आले. पण कावळा, कोकिळा आणि बदक आणि बगळा मात्र आली नाही. बाकीचे पक्ष्यांनी तिला हाका मारला. अरे चला उशीर केला तर ते देवबाप्पाचे सारे रंग संपून जातील ना. कावळा आणि कोकिळा लवपकीने जाऊन पोचले. बघतात तर काय, सगळे रंग अगदी थोडे उरले होते. आता काय करणार, ते देवबाप्पाला म्हणाले, देवबाप्पा तू आता असं कर, ते सर्व रंग एकत्र कर, जो नवीन रंग तयार होतो तो आम्हाला दे. देवबाप्पा हसला, कारण त्याला माहित होतं सर्व रंग एकत्र केले त्याचा काय रंग तयार होतो. तो आपला गप्प बसला. त्याने सर्व रंग एकत्र केले आणि एकमेकांनी बघितलं. मग करणार काय, गेली दोघी परत तसेच. वाटेत त्याला बगळा दिसले. ते दोघाला बघून ते हसायलाच लागले. कावळ्याला राग आला आणि तो म्हणाला, तर मुलांना कळलं ना, आपण वेळेवर गेलो नाही की आपला थँक्यू.